थँक्यू. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्रवाली तालुका वर्धा जिल्हा बीड. आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो आहोत. पहा बॅचचे वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला युट्यूब आणि फेसबुकवरती पाहायला मिळतील. तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही लगेच पाहणार आहात, परंतु तुमचे पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्र सर्वजण त्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत. त्यासाठी टेस्ट काळजीपूर्वक सोडा. आपलं पूर्ण नाव व्यवस्थित टाका, मोबाईल नंबर व्यवस्थित भरा, जिल्हा व्यवस्थित निवडा. नंतर टेस्टच्या प्रश्नाचे उत्तरही अगदी बरोबर टाईप करा. जर आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळत नसतील तर ते टेस्ट कट करा, परत पुन्हा त्याच लिंकवर जा आणि परत टेस्ट सोडवा. टेस्ट वारंवार सोडवा जोपर्यंत आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळत नाहीत. PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार बा, त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यासामध्ये उपयोग करू शकता. पहा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आमच्या शाळेच्या वतीने तुम्हाला देत आहोत. 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा सर्व अभ्यासक्रम आम्ही तुम्हाला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून शिकवणार आहोत. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो, तिथे तुम्हाला भाषा विषयाचे सध्या लिंक सर्व उपलब्ध आहेत. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये, शिक्षकांकडे, इतर शाळेच्या ग्रुपवरती शेअर करा. तुम्हाला व्हॉट्सअपला मिळालेला मेसेजही तुम्ही शेअर करू शकता, त्यामध्ये सर्व लिंक उपलब्ध आहेत. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात किंवा आपण जॉईन झाल्या पाठीमागले दिवसाचे मेसेज आपल्याला दिसत नाहीत. टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही कधीही जॉईन झाला. पहिल्या दिवसापासूनचे सर्व तासिकाचे लिंक नियोजन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण असता आम्हाला असं जाणवलं की 5वी जवाहर नवोदय व शिष्यवृत्तीचे रेकॉर्डेड बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आम्ही या शाळेच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा उपक्रमातून अगदी फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. चला आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. पहा आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे, त्याचा आपण अभ्यास करतो. त्यामध्ये आपल्याला 50 ते 60 उतारे अभ्यासासाठी मिळतात. परंतु आम्हाला असं जाणवतं पहा आपल्याला 50 ते 60 उतारे भाषा विषयाचे पैकीचे पैकी गुण घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत 200 प्लस PDF स्वरूपातील उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. तरी महाराष्ट्रातील 4थी आणि 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा. पहा आपल्याला मेसेज, आपल्या ग्रुपमधला मेसेज इतर ग्रुपवर फॉरवर्ड करा, जेणेकरून या फ्रीचा जास्तीत जास्त विद्यार्थी लाभ घेतील. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे, उतारा क्रमांक 172 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 172 मधील प्रश्नांचे आयोजन केलं आहे. आपल्यास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. अगदी खात्रीशीर सूचना एवढीच आहे, तुम्ही त्या टेस्ट जोपर्यंत पैकीचे पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत वारंवार सोडवा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 172 स्क्रीनवर, उतारा क्रमांक 172 तुमच्या स्क्रीनवर.
सृष्टीखंड सार्थक खटके अभिनंदन तुमचं, खूप छान. चला ऐश्वर्या भोवर, वैष्णवी सोनवणे, कृष्णा खाडे अभिनंदन तुमचंही खूप छान. विद्यार्थी मित्रांनो तुमचं वाचून झालं आहे. चला ज्यांचं वाचून झालंय त्यांनी टाकलंय, ज्यांचं राहिलंय त्यांनी वाचा किंवा मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. पहा उतारा क्रमांक 172, वैष्णवी सोनवणे अभिनंदन. प्रशांत सानप अभिनंदन. उतारा क्रमांक 172, इसवी सन 1921 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगने पेन्सिलचा शोध लावलेल्या अत्यंत उपयोगी औषधापैकी हे एक औषध आहे. बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या ज्या जखमा दुसऱ्या कोणत्याही रीतीने बऱ्या होत नाहीत, अशा जखमा पेनिसिलिनमुळेच बऱ्या होतात. प्रत्येक प्रकारच्या बॅक्टेरियाचा नशा या औषधाने होत नसला तरी जखमामधील खास प्रकारच्या जीवाणूंची पेनिसिलिन मोठ्या प्रमाणावर नष्ट करते. सुरुवातीला या शोधाची माहिती फार थोड्या लोकांना होती. जखमी सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी शक्ती पेनिसिलिनमध्ये होती, त्यामुळे युद्धात हे उपयोगी पडत असे. पेनिसिलिन तयार करण्यासाठी अनेक कारखाने स्थापन करण्यात आले. त्यांच्या मदतीने तयार झालेल्या या औषधामुळे हजारो सैनिक व लोकांचे प्राण वाचू शकले आणि मानवजातीवरील अनेक संकटे दूर झाली. पहा या अशा प्रकारचा हा उतारा आहे. या उतार्यावरील आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत. उमेर अत्तार अभिनंदन, आदित्य सानप अभिनंदन. चला पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, पेनिसिलिनने खूप उपयोग आहे कारण पेनिसिलिन खूप उपयोगी आहे कारण पर्याय ते युद्धात उपयोगी पडते. पर्याय बी अनेक कारखान्यात ते तयार करतात. पर्याय सी ते जखमा बऱ्या करतात. पर्याय डी ते सैनिकांना बरे करते. पहा पर्याय ए ते युद्धात उपयोगी पडते. पर्याय बी ते अनेक कारखान्यात ते तयार करतात. पर्याय सी ते जखमा बऱ्या करतात. म्हणून उपयोगी आहे का, ते सैनिकांना बरे करतात. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत सानप सी उत्तर, सृष्टी गंडाळ सी उत्तर. ते जखमा बऱ्या करतात. पेनिसिलिन खूप उपयोगी आहे कारण ते जखमा बऱ्या करतात असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला जे उत्तर योग्य वाटतंय त्या उत्तराचा पर्याय क्रमांक टाका. सार्थक खटके सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, वैष्णवी सोनवणे, प्रशांत सानप तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय तो. श्रेया चौरे सी उत्तर, उमेर अत्तार सी उत्तर. अभिनंदन सर्वांचं, खूप छान, अगदी योग्य उत्तर सर्वांचं, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. सी उत्तर अगदी बरोबर. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न दुसरा, जखम बऱ्या करण्याच्या पेनिसिलिनच्या शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला? जखम बरा करण्याच्या पेनिसिलिनचा शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला? यशस्वी बरोबर मध्ये थर्ड लाईन मध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर यशस्वी. चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. कोणाला आला अनुभव जास्त? पर्याय ए सैनिकाला, पर्याय बी अलेक्झांडर फ्लेमिंगला, पर्याय सी वैज्ञानिकाला आणि पर्याय डी जखमी सैनिकांना. पहा पर्याय ए आणि डी मध्ये फरक आहे. चला योग्य उत्तर टाईप करा. सृष्टीखंडा डी उत्तर. प्रश्न दुसरा, जखमा बऱ्या करणाऱ्या पेनिसिलिनच्या शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला? पर्याय ए सैनिकांना, अलेक्झांडर फ्लेमिंगला, वैज्ञानिकला आणि जखमी सैनिकांना. चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, सृष्टीखंडा डी उत्तर, जखमी सैनिकांना. सार्थक खटके डी उत्तर, प्रशांत सानप डी उत्तर. चला बाकीच्यांनी उत्तर टाका. खूप छान, अगदी योग्य उत्तर तुमचं डी उत्तर.
तुम्ही देताय ते डी उत्तर अगदी बरोबर. कृष्णा खाडे डी उत्तर. चला योग्य उत्तर टाईप करा विद्यार्थी मित्रांनो. यशस्वी भोवर डी उत्तर. यशस्वीला पण डी उत्तर वाटतंय. बघू सैनिकाला अलेक्झांडर फ्लेमिंगला, वैज्ञानिकांना आणि जखमी सैनिकांना कोणाला सगळ्यात जास्त उपयोग झाला? उमेर. दुसऱ्या प्रश्नासाठी उत्तर अभिनंदन उमेर, खूप छान, अगदी योग्य उत्तर. चला तर विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. आदित्य सानप डी उत्तर. चला डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं स्वागत, अभिनंदन तुमचं. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न. पेनिसिलिन अशा जखम बऱ्या करतात की ज्या टिंबटिंब चिघळलेल्या असतील? पहा, जर टिंबटिंब किंवा रिक्त जागा असेल तर उतार्यामध्ये वाक्य शोधायचं, त्या वाक्याच्या खाली रेष मारायची आणि नंतर उत्तराकडे जायचं. श्रेया चौरे दुसऱ्याचं डी उत्तर, अभिनंदन, बरोबर. चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. पेनिसिलिन अशा जखमा बऱ्या करतो की ज्या टिंबटिंब चिघळलेल्या असतात. कशा चिघळलेल्या असतात? पर्याय कोणत्याही बॅक्टेरियामुळे, पर्याय बी खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे, पर्याय सी युद्धामुळे आणि पर्याय डी इजा झाल्यामुळे. चला योग्य उत्तर टाका. पर्याय कोणत्याही बॅक्टेरियामुळे, पर्याय बी खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे आणि पर्याय सी युद्धामुळे आणि पर्याय डी इजा झाल्यामुळे. चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. सृष्टी बी उत्तर देते. प्रशांत सानप बी उत्तर. यशस्वी भोवर बी उत्तर. सार्थक कटके बी उत्तर. प्रशांत म्हणतोय दुसरी ओळ, दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. यशस्वी भोवर बी उत्तर. सार्थक खटके बी उत्तर. सृष्टी गंडाळ पाचव्या ओळीमध्ये उत्तर म्हणते पहा. चला यशस्वी भोवर पाचवी ओळ, सृष्टी गंडाळ पाचवी ओळ म्हणते जखमातील खास प्रकारच्या जीवाणूने पेनिसिलिन मोठ्या प्रमाणात नष्ट करते, अभिनंदन, खूप छान. पाचव्या ओळीत अगदी योग्य उत्तर. आदित्य सानप बी उत्तर. कृष्णा खाडे बी उत्तर. हुमेर बी उत्तर. चला सार्थक कटके बी उत्तर, अभिनंदन तुमचं सर्वांचंच. पहा पाचव्या ओळीमध्ये उत्तर आहे. पाचवी ओळ सृष्टी आणि यशस्वी भवर या दोघींनी टाकली आहे. यशस्वी भवर, खूप छान, अभिनंदन तुझं यशस्वी. चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बी उत्तर आहे. खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे जखमा चिघळलेली असतात. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन, अगदी योग्य उत्तर. तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न चौथा. हजारो लोकांचे प्राण वाचविले कारण की, हजारो लोकांचे प्राण वाचवले कारण की. पर्याय ए लोक औषधाचा उपयोग करीत. पर्याय बी लोकांना झालेली इजा गंभीर नव्हती. पर्याय सी युद्ध चालू राहिले नाही आणि पर्याय डी पेनिसिलिनचा शोध लागला होता. पहा योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न चौथा. हजारो लोकांचे प्राण वाचले कारण की. पर्याय लोक औषधाचा उपयोग करीत म्हणून हजारो लोकांचे प्राण वाचले. पर्याय बी लोकांना झालेली इजा गंभीर नव्हती, म्हणजे त्यांना जखम जी झाल्या होत्या त्या गंभीर नव्हत्या म्हणून त्यांचे प्राण वाचले का. पर्याय सी युद्ध चालू राहिले नाही, म्हणजे युद्ध बंद पडलं म्हणून लोकांचे प्राण वाचले का. ही पर्याय डी पेनिसिलिनचा शोध लागला होता. पहा जखमा नीट करण्यासाठी पेनिसिलिन सारख्या औषधाचा शोध लागला, त्यामुळं माणसं मरत नव्हते, त्यांचे प्राण वाचू लागले, सैनिकासारख्यांचे प्राण वाचू लागले, असं पर्याय डी चं म्हणणं आहे. तुम्हाला कोणतं उत्तर बरोबर वाटतं ते उत्तर टाका. सृष्टी गंडाळ डी उत्तर. कृष्णा खाडे डी उत्तर.
सार्थक कटके डी उत्तर, यशस्वी भोवर डी उत्तर. पहा तुम्ही सर्वजण डी देत आहे, बघू कोणाचं बरोबर येत आहे. प्रश्न चौथा, हजारो लोकांचे प्राण वाचले कारण की पर्याय ए लोकांचे औषधाचा उपयोग करीत, पर्याय बी लोकांना झालेली इजा गंभीर नव्हती, पर्याय सी युद्ध चालू राहिले नाही, पर्याय डी पेन्सिलिनचा शोध लागला होता. चला योग्य उत्तर प्रशांत सानप डी उत्तर, आदित्य सानप डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर. चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचंही उत्तर बरोबर आहे. हा पेन्सिलिनच्या औषधाचा शोध म्हणजे लागल्यामुळं जखमी सैनिकांच्या जखमा नीट व्हायला लागल्या आणि माणसाचे प्राण वाचू लागले. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय डी. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. आतापर्यंत तुमचे सर्व प्रश्न बरोबर, चारीची चारी प्रश्न बरोबर. पाचवा प्रश्न तुमच्यासाठी खूप छान. चला चौथ्या प्रश्नाचं डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी पाचवा प्रश्न, मानव जातीवरील कोणते संकट दूर झाले या वाक्याचा अर्थ असा की, मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाली या वाक्याचा अर्थ असा की, पर्याय ए अजून काही संकटे बाकी आहेत, पर्याय बी संकटांना कधीच अंत नसतो, पर्याय सी नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले, नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले, आणि पर्याय डी दयाळू माणसापुढे अनेक अडचणी असतात, पर्याय डी दयाळू माणसापुढे अनेक अडचणी असतात. मानव जातीवरील अनेक संकटे दूर झाली या अर्थाचं वाक्य कोणतं? सृष्टिगंधा सी मध्ये नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले. कृष्णा खाडे सी उत्तर, यशस्वी भोवर सी उत्तर. चला खूप छान. पुढचा उत्तरे टाका, राहिलेल्या मुलांनी उत्तर टाका जेणेकरून आपल्याला तासिका पूर्ण करता येईल. सार्थक कटके सी उत्तर. बघू कोणाचं बरोबर येतंय कोणाचं चुकतंय. चला उत्तर टाका. उमेर प्रश्न क्रमांक टाकणारे काय टाकलंय तेवढं तर उमेर अत्तार सी उत्तर. अभिनंदन उमेर. उमेरने बघा दोन्ही उत्तरे केलेत. घरी जाऊन तो गपचूप अभ्यास करतो, शाळेमध्ये तुमच्यासोबत दिंगा मस्ती करतो, तुमचा अभ्यास व्हावा नाही म्हणून. पहा उमेर किती हुशार मुलगा, घरी जाऊन गपचूप अभ्यास करतो त्याचा आणि शाळेत मात्र तुमच्यासोबत धिंगाणा. आदित्य सानप सी उत्तर. चला सी उत्तर अगदी बरोबर उत्तर. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. खूप छान विद्यार्थी मित्रांनो, तुमचा चांगला प्रतिसाद. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. युट्यूब चॅनलच्या व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यालाही फॉलो करा, चॅनलला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी मिळत जाईल. युट्यूब चॅनलला व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शाळेमध्ये इतर ग्रुपमध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला पहिल्यापासूनचे सर्व मेसेज तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करणं खूप महत्त्वाचं. थँक्यू सो मच. बघा सार्थक कटके म्हणतो दोन्ही उत्तरात 10 पैकी 10 बरोबर. अभिनंदन सार्थक, खूप छान. चला ज्यांचे सृष्टिगंध 10 पैकी 10 अभिनंदन सृष्टी. चला कोणी किती मार्क घेतले टाईप करा, माझंही तुमच्यावर बारीक लक्ष. कोणी काय उत्तर दिलं लक्षात आहे माझ्या. यशस्वी बरोबर 10 पैकी 10 अभिनंदन यशस्वी. चला खूप छान. चला विद्यार्थी मित्रांनो आपण येथे भेटू उद्या सकाळी लाईव्ह तासिकेमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू. चला जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट. सर्वांना शुभरात्री. चला सर्वांना माझ्याकडून शुभरात्री, गुड नाईट, थँक्यू सो मच.